Namaskar. Last time we learned examples in 5.1 practice set. Now today we take some more examples depend on distance formula. On page number 106, example number 5. Find the coordinate. It is a soluble example. Find the coordinate of a point on y-axis which is equidistant from m minus 5 minus 2 and n 3 comma 2. Find the coordinate of the point. Coordinate काढायचे तुम्हाला. Coordinate x coordinate y coordinate. कुणाचं? A point on y axis. बघा. So it is a xy plane and point on y axis. आता y axis वरचा पॉइंट आहे म्हणजे याचा x 0 असेल आणि y coordinate a घेऊ आपण. मग x घ्या काय प्रॉब्लेम. on y axis किंवा नुसतं y घेतलं चालेल. Which is equidistant. जो समान अंतरावर आहे. Which is equidistant from. It is a equidistant from म्हणजे समदूर समान अंतरावर आहे. हा पॉइंट समान अंतरावर आहे कोणापासून m - 5 - 2 आणि n 3 2. m - 5 - 2. आता -5 इथं कुठेतरी असेल आणि -2 इथं असेल बघा. हा -5 - 2 आणि हा 3 2 इथं 3 आहे इथं कुठेतरी 2 असेल. म्हणजे हा m आणि n कळतंय का. हा असा पॉइंट आहे y ऍक्सिस वरचा जो या दोघांपासून इक्विडिस्टन्स आहे म्हणजे याचं ह्याच्या आणि ह्याच्यापासूनचं अंतर समान आहे. म्हणजे सपोज लेट आता m n आहे ना. आता मी a घेतो. a 0, a is a point on y axis which is equidistant from m minus 5 minus 2 and n 3 2. या ओळीचा अर्थ बघा. हा जो पॉइंट आहे हा मी घेतलेला a हा m हा जो n पॉइंट आहे n या दोघांपासून याच्यापासूनचं अंतर सारखं आहे. दॅट इज कॉल्ड इक्विडिस्टंट. म्हणजेच याचा अर्थ am is equal to an हे तुम्हाला दिलेलं आहे. am is equal to an कळतं का. हा पॉइंट या दोघांपासून इक्विडिस्टन्स आहे म्हणजे am आणि n सारखं आहे. आता आधी am काढू मग an काढू. फर्स्ट फाइंड डिस्टन्स am किंवा am. a किती आहे 0 आहे आणि m किती आहे -5 - 2. x1 0 y1 a x2 -5 and y2 x1 y1 x2 y2. By distance formula distance am is equal to x2 - x1 square. सूत्रात किती भरायचे फक्त चला. x2 किती आहे -5 -0 square -2 - a square. नेहमी लक्षात ठेवा. आता इथून पुढे कधी आता हे 0 आहे म्हणजे 0 काय फक्त -5 राहील आणि इथं ब्रॅकेट मध्ये -2 आणि -a दोघही मायनस आहेत की नाही. अशा वेळेस आपण दोघहीचे साइन चेंज करू शकतो. यू कॅन टेक 2 + a म्हणून मी याला प्लस करून घेतलं. स्क्वेअर इज ऑलवेज पॉझिटिव्ह. वर्ग नेहमी धन असतो. -5 गुणिले -5. आता हे सूत्राने पहिल्याचा वर्ग हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा वर्ग 2 चा स्क्वेअर 4a आणि a स्क्वेअर. हा a स्क्वेअर आधी घेतो 4a घेतो आणि दोघांची बेरीज 29 घेतो. हा कोणाला am. नाउ फाइंड am. a 0, a आणि n 3, 2.
x1 0, y1 a, x2 3, y2 2 by distance formula. Distance an सूत्र लिहायचं सूत्र. आता सूत्रात किती भरूयात. काय सूत्र आहे. x2 3 minus x1 0, y2 2 minus y1 a ब्रॅकेट स्क्वेअर. आता बघा 3 चा स्क्वेअर 0 नाही आहे काढून टाका. आता याचं पहिल्याचा स्क्वेअर मायनस 2 इंटू दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर. कळलं का. याचा विस्तार केला कच्चा आणि लिहून टाकलं 4 minus 4a plus a स्क्वेअर. 3 चा स्क्वेअर 9. चला सोयीचं लिहू. काय केलं मी फक्त याचा विस्तार केलेला आहे बरं का, बाकी विशेष काहीच नाही. a चा स्क्वेअर मायनस 4a आणि प्लस 13 हा आला an. बट am is equal to an is given. am आणि an दिलेलं आहे भरायच्या किमती. इकडे am इकडे an. am किती आला होता a स्क्वेअर 4a 29. हा किती आला a स्क्वेअर मायनस 4a प्लस 13. आता इकडे बी रूट आहे तिकडे बी रूट आहे. वर्गमूळ काढून टाकायचंय. रूटच्या अपोजिट कोण आहे स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. बोथ साइड स्क्वेअर निघून जाईल. बरोबर. हे दोघं इकडे आणा. a स्क्वेअर प्लस 4a प्लस 4a हा प्लस झाला हा मायनस a स्क्वेअर. हे दोघं जण मी आणले. हा 13 इथंच आहे आणि हा 29 तिकडे गेल्यावर मायनस झाला. a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर हे होईल 8a. 13 मायनस म्हणजे साइन डिफरंट वजाबाकी केली. 15 उत्तरी सॉरी 16 उत्तरी 13 16 29 मोठ्या साइन मायनस गुणिले 8 भागिले होईल वजा 16 भागिले 8. a बरोबर वजा 2. 8 गुणे 16 मायनस 2. आणि मग उत्तर काय येणार. The coordinate of a point on y-axis which is equidistant from m minus 5 and n is a into bracket त्याला a म्हटले ना आपण 0, -2 ब्रॅकेट इज द आन्सर. हे त्याचं उत्तर 0, a ना 0, -2. अशा पद्धतीने हे गणित सोडवायचं होतं. विशेष काहीच नव्हतं. दोन डिस्टन्स काढले. दोन्ही इक्विडिस्टन्स मध्ये एका पुढे एक मांडले. टेकिंग स्क्वेअर केलं आणि सोडवलं. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ a. आता हा y ऍक्सिस वरचा होता म्हणून 0, a घेतला. हे जर x ऍक्सिस वरचा पॉइंट असेल तर a, 0 घ्यायचं. बाकी सगळं सेम. बघा बरं पेज नंबर 107 वर एक्झाम्पल नंबर 3. फाइंड द पॉइंट ऑन x axis. Find the point on x axis which is equidistant from a -3 4 b 1 -4. बघा the coordinate of a point on x axis which is equidistant from a into bracket and b into bracket r. आता x ऍक्सिस वरचे पॉइंटचे कोऑर्डिनेट काय होतील p into bracket 0 a, a, 0. x ऍक्सिस म्हणून कारण हे बघा ना x ऍक्सिस वर पॉइंट असेल कोणताही पॉइंट घ्या पुढे त्याचा y कोऑर्डिनेट 0 असतो आणि y वर त्याचा x कोऑर्डिनेट 0 असतो. त्यामुळे y आलं तर 0 a घ्यायचं. x आलं तर a, 0 घ्यायचं. आणि इक्विडिस्टन्स शब्द आला म्हणजे AP बरोबर BP. मग आधी एपी काढायचा. आता काढला तसा मग बीपी काढायचा आहे. बट एपी बरोबर बीपी हे असं लिहायचंय. इकडून रूट टाकायचा. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड सोडवायचं. तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल. सेम गणित आहे बघा. फक्त x ऍक्सिस आहे म्हणून उलट घ्यायचं a 0. y ऍक्सिस असेल तर 0 a घ्यायचं. या ठिकाणी तुम्ही तिसरं गणित सोडू शकता. अशा पद्धतीने 5.1 आपला संपलाय. आता अजून सॉल्युबल एक दोन गणित राहिले बघा ती समजावून देतो.
एकदम बलाढ्य असं गणित आहे ते गणित नीट पहा. खूप मोठं, थोडस अवघड म्हणण्यापेक्षा मोठंच म्हणूयात. तर ते गणित आता समजून घेऊयात. लक्ष द्यायचे केअरफुली. ए -3 -4 आधी गणित काय समजून घ्या. आकृती काढतो आधी. A, B, C are the vertices of a triangle ABC. Find the coordinate of circumcenter of triangle ABC. Circumcenter म्हणजे काय बघा. हे वर्तुळ आहे आणि जर वर्तुळामध्ये आपण जर त्रिकोण काढला, समजा त्रिकोणाचे तिन्ही व्हर्टेक्स म्हणजे सर्कल जातात त्याला सर्कम सर्कल म्हणतात. सर्कल पासिंग थ्रू ऑल थ्री व्हर्टेक्स ऑफ ट्रायंगल्स इज कॉल्ड सर्कम सर्कल and center of that circle is called circumcenter. Here is the word circumcenter. So draw the circle and inside that there is a triangle. That circle passing through all three vertex of triangle ABC, where A is -3 4, B is -5 0 and C is 3 0. Listen carefully. These are the vertices of triangle ABC and they are the coordinate of ABC. You have to find the coordinate of the circumcenter. Here is the center. Okay? Suppose it is a P and its coordinates are A, B. Which coordinate is A, B. Coordinate of circumcenter is P into bracket A, B. And you have to find the coordinate A and B. Okay? But listen, if पहिलं जोडलं तर इट इज अ सर्कल काढले ना, इट इज अ रेडियस ऑफ सर्कल. हे जोडलं इट इज ऑल्सो रेडियस आणि इट इज ऑल्सो रेडियस. That means in the word circumcenter, that means P is the center and here you have given PA is equal to PB is equal to PC. Okay? P, A, B are the coordinate of circumcenter. Hence, PA is equal to PB is equal to PC. That is very important. आकृती लक्षात ठेवा. आता तीन डिस्टन्स काढायचे. फाइंड PA. P बरोबर A, B. असं करा. त्याची नाव उलटी घ्या म्हणजे आपल्याला सोपं जाईल सोडवायला. AP बरोबर BP बरोबर CP. फर्स्ट फाइंड AP. A -3 -4 आणि P A, B. नीट लक्ष द्या. आता x1 -3 y1 थोडंसं फास्टली घेणार आहे मी कारण सोपं आहे. फक्त तीन डिस्टन्स काढायचे तुम्हाला कळले पाहिजे. फक्त x2 A आणि y2 B. बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स AP इज इक्वल टू हा फॉर्म्युला चला भरा किमती. x2 A -3 मोठा ब्रॅकेट करावा लागेल. B मायनस परत -4 मोठा ब्रॅकेट करावा लागेल. आतला ब्रॅकेट काढून टाका. A -3 B -4 पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार आणि दुसऱ्याचा स्क्वेअर A स्क्वेअर 6A आणि 9 याचा B स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर B स्क्वेअर 8B + 16 कळतंय का हे. A स्क्वेअर शेजारी B स्क्वेअर घ्या 6A शेजारी 8B घ्या 16 9 किती होईल 25. हा पहिला डिस्टन्स. तिन्ही डिस्टन्स काढून घेतो. फाइंड डिस्टन्स दुसरा कोणता आहे BP B
चे कोऑर्डिनेट -5 0 आणि p चे कोऑर्डिनेट AB x1 -5 y1 0 x2 a आणि y2 b बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स BP किंवा नुसतं BP म्हणा नो प्रॉब्लेम सूत्र चला सूत्रात किती होईल x2 a -5 मोठा ब्रॅकेट का b -0 ब्रॅकेट स्क्वेअर सोपं आहे बघा हे मायनस मायनस प्लस a वजा आधी झालं 5 0 ला काही किंमत नाही म्हणून हे b स्क्वेअर पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघांचा गुणाकार 2 गुणिले 1 गुणिले 5 दुसऱ्याचा स्क्वेअर सांगा बरं a स्क्वेअर 10a 25 आणि प्लस b स्क्वेअर संपलं. आता नाव फाइंड तिसरं कोणतं फाइंड डिस्टन्स CP किंवा नुसतं CP फाइंड CP C 3,0 P बरोबर आहे का 3,0 सोपं गणित बरं का एकदम कशामुळे सोपं झालं हे या 0 मुळे x1 3 y1 0 x2 a y2 b बाय डिस्टन्स फॉर्म्युला डिस्टन्स फॉर्म्युला CP बरोबर फॉर्म्युला लिहायचा आहे सूत्र किती बघू x2 x1 प्लस y2 y1 a b a चा स्क्वेअर वजा चिन्ह आहे हक्काचा 2 दोघांचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर a स्क्वेअर 6a 9 0 काही किंमत नाही हे b स्क्वेअर संपलं इथपर्यंत जी पुढे काहीच करता नाही येणार याच्यामध्ये हे आलं CP झाले अशा पद्धतीने तिन्ही डिस्टन्स काढून घ्यायचे इथं 0 नाही आलं 0 नसेल तर हे पहिलं दिसतं की AP कसं काढलं असे 6 1 2 3 4 5 5 पद आहेत 3 रूट मध्ये कळलं का 5 टर्म्स इन द रूट मग इथं 4 आहे बिकॉज ऑफ दॅट 0 बट स्टार्ट मध्ये AP BP CP मग AP BP घेतो बघा बट AP BP चला AP ची किंमत भरा BP ची भरा AP काय आहे a स्क्वेअर b स्क्वेअर 6a 8b 25 याची BP ची किंमत भरा BP a स्क्वेअर 10a 25 b स्क्वेअर दोन्हीकडे रूट आहे टेकिंग स्क्वेअर बोथ साइड स्क्वेअर काढून टाका a स्क्वेअर b स्क्वेअर 6a 8b 25 a स्क्वेअर 10a 25 b स्क्वेअर हे काय केलं कळलं का AP ची किंमत टाकली BP ची टाकली स्क्वेअर रूट नकोय म्हणून ते की स्क्वेअर बोथ साइड रूट निघून गेलं बाकीचं आता फक्त 25 इथे ठेवा हा 25 तिकडे जाईल बाकी सगळे इकडे आणा a square plus 6a आता पहा याच्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला इकडे बाकी सगळे जाणार a स्क्वेअर b स्क्वेअर 6a 8b मायनस a स्क्वेअर मायनस 10a मायनस b स्क्वेअर हे सगळे इकडे आले हा प्लस 25 फक्त मायनस झालं 25 होतं हे 0 आलं a स्क्वेअर मायनस a स्क्वेअर कॅन्सल b स्क्वेअर मायनस b स्क्वेअर कॅन्सल या ठिकाणी काय आहे बघा प्लस 6a मायनस 10a अधिक 6 आहे वजा 10 आहे चिन्ह समान वजाबाकी करा 10 गुणिले 6 गेले 4 हा मोठा आहे म्हणून वजा 4 आहे प्लस 8b एकटाच आहे
इज इक्वल टू 0. बरोबर आहे का? दॅट इज द इक्वेशन नंबर 1. हे पहिलं इक्वेशन आहे. याच्यात काय बदल करायचा असेल तर आपण नंतर ठरवूया. याला चौकोन करून ठेवतो. मग आता हे तुम्हाला कळलेलं आहे म्हणून हे पुसतो. आता एपी बरोबर बीपी घेतला तर बीपी बरोबर सीपी घेऊ. बीपी बरोबर सीपी. चला बीपी ची किंमत ही आहे बघा, ए स्क्वेअर 10a 25 बी स्क्वेअर. आणि सीपी ची किंमत ही आहे बघा, ए स्क्वेअर 6a 9 बी स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड. वर्गमूळ काढून टाका. ए स्क्वेअर 10a 25 आणि बी स्क्वेअर. याचा बरोबर निघून जाईल 1 2 3 इकडे आणा. ए स्क्वेअर 10a ए स्क्वेअर 10a बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस 6a आणि मायनस बी स्क्वेअर. इथं राहील 9. हा 25 होईल मायनस ए स्क्वेअर मायनस गेले बघा हे सगळे. 10 प्लस 16a बरोबर मायनस 16 अपॉन 16. ए ची किंमत आली -1. या ठिकाणी ए डायरेक्ट आला बघा. इथं बी गायब झाला. या तुमच्या गणितात बी गायब होईल याची काही खात्री नाही. आता ए मिळाल्यावर पुट ए इज इक्वल टू मायनस ई इक्वेशन 1. हा इक्वेशन 1 इथं बघा. वजा 4a अधिक 8b बरोबर 0. 1 मध्ये टाकायचं. ए ची किंमत वजा 4, ए ची किंमत वजा 1. गुणाकारामध्ये 2 वाजायचे नाही म्हणून हे अधिक 4 होईल. अधिक 4 तिकडे गेल्यावर वजा होईल. वजा 4 गुणिले 8 भागिले होईल. बी ची किंमत येईल वजा 1/2. बरोबर आहे का? आणि मग तुम्ही उत्तर लिहिणार कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर आर. काय उत्तर लिहिणार? तुम्हाला उत्तर काय विचारलं बघा, कोऑर्डिनेट्स ऑफ द सर्कम सेंटर आर. पी इंटू ब्रॅकेट ए ची किंमत -1 आणि बी ची किंमत -1/2. अशा पद्धतीने इतकं छान आणि सोपं सुटसुटीत गणित आहे. सेम गणित पान नंबर 5 प्रॉब्लेम सेट मध्ये या. त्याच्यामध्ये सगळ्यात पहा, फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द फाइंड कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल पासिंग थ्रू द पॉइंट्स. हा बघा 20वं गणित आहे. त्यानंतर तेच आहे 20वंच आहे फक्त. आता 20वं गणित जे आहे सेम असंच आहे, फक्त भाषा वेगळी आहे. फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल पासिंग थ्रू पॉइंट पी क्यू आर म्हटलंय बघा. समजून सांगतोय गणित. पी चे कोऑर्डिनेट 6 - 6, क्यू चे कोऑर्डिनेट 3 - 7 आणि आर चे कोऑर्डिनेट 3,3. आता याला काय म्हणा, हे म्हणा. तुम्हाला काय करायचं, फाइंड कोऑर्डिनेट ऑफ द सेंटर ऑफ द सर्कल. मग कोऑर्डिनेट ऑफ सेंटर ऑफ सर्कल किंवा त्याला सर्कम सेंटर म्हणतात. कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर्स आर ए इंटू ब्रॅकेट ए कॉमा बी लेट म्हणा. आणि मग हेच पी ए बरोबर क्यू ए बरोबर आर ए. तुम्ही आता पहिल्या काय काढायचं, पी ए काढायचं, नंतर क्यू ए काढायचं, नंतर आर ए काढायचं. करेक्ट. पी ए कसं आहे बघा, आपण तुम्हाला शॉर्टकट सांगतो, तुम्ही स्वतः काढा घरी. पी लिहायचा, ए लिहायचा, x1 y1 डिस्टन्स फॉर्म्युला. पी ए बरोबर सूत्रात किमती भरल्या तर काय येते बघा बरं. पी ए डायरेक्ट लिहितो, पी आणि ए -6 स्क्वेअर आणि बी प्लस 6 स्क्वेअर. पहिल्याचा वर्ग वजा अधिक 36 बी वर्ग
12b अधिक 36 हे वर्ग अधिक a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर 12a 12b आणि 72 हा आला पी ए वर का नीट समजून घ्या. त्यानंतर पीबी म्हणजे पी चे कोऑर्डिनेट लिहिले सॉरी पी क्यू पी चे लिहिले क्यू चे लिहिले x1 y1 x2 y2 डिस्टन्स फॉर्म्युला पी क्यू बरोबर फॉर्म्युला लिहिला सूत्रात किमती भरल्या पी क्यू सॉरी पी ए क्यू ए पाहिजे क्यू ए मग इथं होईल सूत्रात किमती भरल्यावर a मायनस 3 आणि b प्लस 7 याचा विस्तार बघा. पहिल्याचा वर्ग हक्काचा 2 मूल्य म्हणजे 3 म्हणजे 6 आहे 3 चा वर्ग 9 b चा वर्ग 7 गुणे 14b आणि 49 49 a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर मायनस 6a 14b आणि 49 हे 58 येईल बघा. म्हणजे या ठिकाणी तुम्ही क्यू ए काढलं. आता कोण राहिला आर ए राहिला बघा. आर ए कसा काढायचा सेम आर ए आर चे कोऑर्डिनेट पुढे आहेत 3 3 ए चे a कॉमा b डिस्टन्स फॉर्म्युला सूत्र लिहायचं आर ए बरोबर आता बघा x2 a मायनस 3 आणि b मायनस 3 स्क्वेअर विस्तारी a स्क्वेअर 6a प्लस 9 b स्क्वेअर 6b प्लस 9 सूत्र वापरायचं a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअर आणि a मायनस पहिल्याचा स्क्वेअर हक्काचा 2 दोघाचा गुणाकार दुसऱ्याचा स्क्वेअर a स्क्वेअर b स्क्वेअर मायनस 6a मायनस 6b प्लस 18 अशा पद्धतीने तुम्हाला तिन्ही पण मिळाले. पण हे दोघं सारखे पी ए बरोबर क्यू ए. पी ए म्हणजे हा भरायचा इथे आणि क्यू ए म्हणजे हा भरायचा इथे. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड म्हणजे काय राहील ए स्क्वेअर बी स्क्वेअर 12a 12b 72 बरोबर ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 6a 14b प्लस 58 सगळे एका बाजूला आणायचे फक्त 72 तिकडे घेऊन जायचं बस. मग a स्क्वेअर b स्क्वेअर 12a 12b प्लस सॉरी मायनस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर प्लस 6a मायनस 14b आणि तिकडे होईल 58 आणि हा 72 वजा होईल. चिन्ह समान हे 14 येईल बघा. a स्क्वेअर गेला b स्क्वेअर गेला नीट पहा आता मायनस 12 प्लस 6 म्हणजे मायनस 6a प्लस आणि मायनस 14 तून 12 गेले 2b मोठे साईड मायनस इथे 6 आहे 2 14 2 ने भागू डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 छोटा करतो किंवा मायनस 2 म्हणा मायनस 2 किंवा बरं जाऊ 2 ने भागा बेत्रिक 6 वजा b वजा 7 सरसकट चिन्ह बदलून टाका 3a प्लस b याचं प्लस झालं याचं प्लस झालं याचं प्लस हे झालं नंबर 1. हे घेतले आपण दोघं पी ए बरोबर क्यू ए. आता क्यू ए बरोबर आर ए. क्यू ए म्हणजे ही किंमत घ्यायची आर ए म्हणजे ही घ्यायची टाकामध्ये किमती या असं जास्त द्यायचं या असं जास्त द्यायचं. टेकिंग स्क्वेअर काढून टाका स्क्वेअर बोथ साइड a स्क्वेअर b स्क्वेअर 6a 14b 58 a स्क्वेअर b स्क्वेअर 6a 6b आणि 80. चला ना इकडं त्याला फक्त तिकडे नाही मायनस a स्क्वेअर दोघं वजा होतो हे अधिक होईल हे पण अधिक होईल इथं राहिला 80 हा होईल मायनस दोघांची वजाबाकी मोठ्याचं चिन्ह a स्क्वेअर गेला b स्क्वेअर गेला वजा 6 आहे अधिक 6 आहे सुद्धा गेला आणि सोपं गणित झालंय.
14 6 20 बी गुणिले 20 भागिले झालं. ही पुट b इज इक्वल टू -2 इन 1 व्हेर इज 1. ओके, त्याच्यामध्ये भरा 3a अधिक b बरोबर 7. 3a अधिक पुट द व्हॅल्यू ऑफ b -2 प्लस मायनस -2. So याची व्हॅल्यू 3 आणि -2. कोऑर्डिनेट ऑफ सर्कमसेंटर्स आर a into bracket 3, -2. दॅट इज द आन्सर. आता हे तुम्हाला यायला पाहिजे हा. 2 मिनिट तुम्हाला सोडून दाखवतो. ओके, अवघड नाहीये, फक्त कॅल्क्युलेशन्स येतं आणि जरा मोठी गणित आहे. मोठी असते म्हणून घाबरायचं नाही. तुम्ही 5-5 मार्काला ही विचारलेली आहे. किती मार्काला? 5. त्यामुळे महत्त्वाचं गणित आहे, सर्वांना येईल अशी अपेक्षा. आता लास्ट एक्झाम्पल त्याच्यामध्ये समजून द्यायचं राहिले. 7वं गणित पहा. इफ पॉइंट बघा नीट, पॉइंट xy is equidistant from points 7 1 and 3 5. Show that y is equal to x minus 2. बघा, पॉइंट xy is equidistant असं म्हणूया. पॉइंट a into bracket xy is equidistant from points b 7 1 and c 3 5. इथपर्यंत काय नामकरण किती केलं फक्त a b c. ती सोडली शोध नंतर बघू. हा इक्विडिस्टन्स म्हणजे काय? याचं अंतर ab आणि याचं अंतर ac कसं आहे? सारखं. फर्स्ट फाइंड ab. ab काढा. a चे कोऑर्डिनेट काय आहे? xy आणि b चे कोऑर्डिनेट काय आहे? 7 1. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. चला सूत्र लिहू. बरा किमती आता ते लिहायचं तुम्हाला x1 y1 x2 y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. x1 बरोबर x, y1 बरोबर y, x2 बरोबर 7, y2 बरोबर 1 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. चला बरा किमती x2 7 minus x bracket square 1 minus y bracket square. आता बघा पहिल्या याचा स्क्वेअर 7 चा स्क्वेअर 49 मायनस 2 गुणिले 7 गुणिले x म्हणजे 14x प्लस हे शेवटी प्लस असता x चा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर 1 मायनस 2 into 1 into y 2y प्लस ऑलवेज प्लस असतं शेवटी. बघा बरं आता x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर मायनस 14x मायनस 2y आणि हा 50. हा कोण आला? AB. आता म्हणायचं फाइंड AC. A चे कोऑर्डिनेट लिहा, C चे लिहा x1 y1 x2 y2 बाय डिस्टन्स फॉर्म्युला. चला इथपर्यंत तुम्ही करा. रिकाम्या जागा तुम्ही मारा. मग आता x1 y1 x1 x आहे, y1 y आहे, x2 किती आहे? 3 आणि y2 5. चला किमती भरल्या 3 minus x square 5 minus y square. पहिल्याचा स्क्वेअर 9 वजा 2 मूल्य 3 मूल्य x म्हणजे 6x. दुसऱ्याचा स्क्वेअर x स्क्वेअर. पहिल्याचा स्क्वेअर मायनस 10y दुसऱ्याचा y स्क्वेअर x स्क्वेअर. ठीक आहे, ते दोघं आधी मायनस 6x मायनस 10y आणि 25 9 34 झाले. AB आणि AC बट AB इज इक्वल टू AC. टाका किमती द्यायच्या. AB ची किंमत ही घ्या, अशी लिहा. AC ची ही टाका इथं चला रूट मध्ये. टेकिंग स्क्वेअर बोथ साइड वर्गमूळ काढून टाका. काय राहील शिल्लक?
एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 14x मायनस 2y प्लस 50 बरोबर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस 6x मायनस 10y प्लस 34. त्याला कळलं का इथपर्यंत? आता हे सगळे एका बाजूला चौक एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 14x 2y मायनस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर 6x प्लस 10y हा 34 आणि 50 तिकडे गेल्यावर मायनस होईल एक्स स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर वजा आणि चिन्ह समान वजा केली 8 आणि 6 14 मोठे साइन मायनस वजा 2 अधिक चिन्ह समान वजा करा अधिक 8y बरोबर 34 मधून हे गेले म्हणजे राहिलं तो समान चिन्ह साइन डिफरंट सबट्रॅक्शन 16 मोठे साइन मायनस बरोबर आहे का y बरोबर दाखवायचं आपल्याला y इज ठेवा इथं 8 16 डिवाइडेड बोथ साइड बाय 8 मायनस एक्स प्लस वाय मायनस 2 y जागेवर ठेवा y बरोबर हा वजा x कडे गेल्यावर अधिक x होईल आणि हा वजा 2 असाच बरोबर उत्तर झालं बघा डायरेक्ट. तर अशा पद्धतीने ही एक्झाम्पल सोडवायचे आहेत. मला वाटतं या ठिकाणी 5.1 संपलेला आहे. तुम्ही प्रॉब्लेम सेटमध्ये काही गणित मनाने सोडवू शकता त्या टाईपचे आपले एक्झाम्पल झालेले आहेत. उदाहरणार्थ 15वे गणित तुम्ही सहज करू शकता. शो दॅट ए बी सी डी आर द व्हर्टेक्स ऑफ अ स्क्वेअर सेम गणित मी सोडून घेतलंय. त्यानंतर फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ सर्कम सेंटर अँड रेडियस ऑफ सर्कम सर्कल. आता आपण काय काढलं याच्या अगोदरच्या गणितात एपी बरोबर बीपी बरोबर सीपी म्हणायचं ना. मग आपण काय काढलं माहितीये का कोऑर्डिनेट काढले कुणाचे सर्कम सेंटरचे कोऑर्डिनेट काढले. समजा ए होता पी क्यू आर आपण नाही म्हणलं का पी ए बरोबर क्यू ए बरोबर आर ए तुम्ही याचे कोऑर्डिनेट काढले बरोबर आहे का. पण तुम्ही पी ए तुमचं काहीतरी आलं ना सुरुवातीला रूट मध्ये किंवा तुम्ही याचे कोऑर्डिनेट माहित झाले याचे कोऑर्डिनेट माहित झाले मग नाव फाइंड पी ए इज द रेडियस किंवा क्यू ए किंवा आर ए डिस्टन्स फॉर्म्युलेट काढून म्हणजे ती त्याची रेडियस असते. म्हणजे तुम्ही 13वा सुद्धा गणित 13वा नाही सॉरी 15वा सांगितलं मी 16वा सुद्धा करू शकता. 16वा गणित तुम्ही करू शकता. बाकीचे 20वा तुम्ही करणारच आहात कारण आताच मी इतक्या समजून सांगितलं ते. बाकीचे गणित आपण नंतर पाहूया. आता थांबू. धन्यवाद.